अकोल्यातील बाळापूर बस स्थानकावर आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला लोकसभा समन्वयक संदीप पाटील यांच्या वतीने भाविकांसाठी 1.5 क्विंटल साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले। विठ्ठल भक्तांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बस स्थानकावर मोठी गर्दी होती। याच भाविकांसाठी बाळापूर बस स्थानकाने विठ्ठल मंदिर परिसरात 1.5 क्विंटल साबुदाणा खिचडी तयार करून तिचे मोफत वाटप करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले। रामकृष्ण हरी माऊली मनारखेडचे निवासी आमचे जुने सहकारी सहकार नेते राष्ट्रवादीचे नेते संदीप दादा पाटील यांचा अविरत आज जो बाळापूर बस स्थानकावर साबुदाण्याची खिचडी भाविक भक्तांना वाटण्याचा जो कार्यक्रम आहे हा अविरत गेल्या 5 वर्षापासून चालू आहे। संत गजानन महाराजांचं प्रस्थान जे दिंडीचं शेगावहून निघते त्यावेळेस प्रथम त्यांचा फराळ आणि जेवायची व्यवस्था त्यांच्या निवासगावी मनारखेडला होती। तसेच संपूर्ण 12 महिन्यात आर्थिक धार्मिक शारीरिक सांस्कृतिक कार्यक्रमात स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून समाजाच्या हेतूच्या भल्यासाठी ते उपक्रम राबवतात। त्यांच्या गावात मनारखेड इथं हनुमंत महाराजाची जे प्राणप्रतिष्ठा झाली ते अविरत सेवा त्यांची करतात आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांच्या हातून झाला। मी संत गजानन महाराज यांनी प्रार्थना करतो की संदीप दादाच्या माध्यमातून या आपल्या अकोला जिल्ह्याकरता काही ना काही त्यांच्या हातून सेवा घडावी असं गजानन महाराज त्यांनी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी माऊली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी फराळाचं वाटप ठेवण्यात आलेलं आहे। दरवर्षी बाळापूर बस स्थानकावर सकाळपासून फराळाचं वाटप ठेवण्यात असते कारण की आषाढी एकादशी म्हटली की शक्यतोवर सर्वांना उपवास असतो आणि जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत भाविक भक्त ते शेगावला तरी इथून जातात। सकाळी लवकर घरून निघत असल्यामुळे घरी कधी फराळाचं करतात कधी बिना फराळाचं करून निघतात। तर या ठिकाणी मदत कुठे काही भेटत नाही, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या फराळाची व्यवस्था झाली पाहिजे हा मानस आमच्या काही सहकाऱ्यांनी गेल्या 7-8 वर्षाआधी बोलून दाखवला होता आणि तेव्हापासून मग आम्ही सर्व मिळून या ठिकाणी फराळाचं वाटप करत आहोत। किती क्विंटलची उसळ आहे आपली? 1.5 क्विंटलची म्हणजे 150 किलोची उसळ आहे आपली। हा सतत उपक्रम किती वर्ष झाले चालू आहे आपला? 6 ते 7 वर्षापासून। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी फराळाचं वाटप ठेवण्यात आलेलं आहे। दरवर्षी बाळापूर बस स्थानकावर सकाळपासून फराळाचं वाटप ठेवण्यात असते कारण की आषाढी एकादशी म्हटली की शक्यतोवर सर्वांना उपवास असतो आणि जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत भाविक भक्त ते शेगावला तरी इथून जातात। सकाळी लवकर घरून निघत असल्यामुळे घरी कधी फराळाचं करतात कधी बिना फराळाचं करून निघतात। तर या ठिकाणी मदत कुठे काही भेटत नाही, त्यामुळे या ठिकाणी त्यांच्या फराळाची व्यवस्था झाली पाहिजे हा मानस आमच्या काही सहकाऱ्यांनी गेल्या 7-8 वर्षाआधी बोलून दाखवला होता आणि तेव्हापासून मग आम्ही सर्व मिळून या ठिकाणी फराळाचं वाटप करत आहोत। किती क्विंटलची उसळ आहे आपली? 1.5 क्विंटलची म्हणजे 150 किलोची उसळ आहे आपली। हा सतत उपक्रम किती वर्ष झाले चालू आहे आपला? 6 ते 7 वर्षापासून। अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।